ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण बघत आहोत शिवलीला अमृत कथा सार. आजचा आपला भाग आहे अध्याय 12. यामध्ये आपण बघणार आहोत की श्रवण रहस्य याचे महत्त्व, त्याचप्रमाणे बहुलेचा उद्धार कसा झाला, भस्मासूर वध कसा झाला. तर याबद्दल सूत सांगतात, शिवकीर्तन हे नित्य ऐकावे. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना ह्या भोगाव्याच लागतात. नित्य शिवस्मरण करावे. त्यामुळे जसा बहुलेचा उद्धार झाला. सूत सांगतात की बाष्कल ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी ही बहुला, ती पण व्याभिचारी होती. मृत्यूनंतर विदुराला पिच्छाश्रू प्राप्त झाले. उपाशीपोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली. त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन केले. आपल्या पापकर्माचे वर्णन केल्यामुळे यमयातनाबद्दल ऐकले. तिला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. ती खूप रडू लागली. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिचे सांत्वन करून तिला ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले. त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शंभूच्या कृपेने तिच्या पतीचीही पिशाच योनीतून मुक्तता केली. शिवमंत्र, शिवकथा, श्रवण, शिवदीक्षा तसेच रुद्राक्षधारण, भस्मलेपन यांचा महिमा अवर्णनीय आहे आणि त्याची तुलना कोणीही करू शकत नाही. पुढे भस्मासुराचा वध झाला. भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती अपरिमित होती. त्याला शंभूने वरदान दिले होते की तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवल त्याचे भस्म होईल. पण त्या भक्तीचा त्याला खूप सारा गर्व झाला आणि तो स्वतःला सर्वश्रेष्ठ असा समजू लागला. त्याने सज्जनांचा संहार करण्याची सुरुवात केली. तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मसुरास नष्ट केले. सर्वांना आनंद झाला आणि त्यांनी पार्वतीचा जय जयकार केला. अध्याय 12 संपूर्ण. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.